पीडित महिला आहे, हिचा जो व्हिडिओ व्हायरल ज्यांनी केलाय तो ऑफिस बॉय नीरज जाधव गायब आहे. 18 फेब्रुवारीला त्याच्या विरोधात याच पीडित महिलेने एफआयआर दिली होती. या संदर्भात तुम्हाला घातपाताची शक्यता वाटते? मला याला जोडून, आपण फार चांगला प्रश्न विचारला, याला जोडून अजून एक महत्वाची गोष्ट, ज्या पीडित महिला आहेत, ज्या अजून काही महिला पुढे यायला घाबरतात, या सगळ्याच महिलांना प्रोटेक्शन देण्याची गरज आहे. इव्हन दत्तात्रय खेमनारला सुद्धा संरक्षण देण्याची गरज आहे. मी विसरले असते, मगापासून मी सगळे फोन नंबर शेअर करते. मी इथे येईपर्यंत, मी पत्रकार भवनला येईपर्यंत मला 8 वेगवेगळ्या नंबरवरून धमक्यांचे कॉल आहेत आणि ते सगळे नंबर मी आपल्यासोबत शेअर करायला तयार आहे. हे सगळेच्या सगळे नंबर हे स्पॅम दाखवत आहेत आणि मी ते सगळे ब्लॉक केले. या सगळ्या नंबरवरून सातत्याने मला धमक्यांचे कॉल येत आहेत. हा फोन जरी उचलला तरी एवढ्या, तुम्ही हा फोन लावून बघा, हा फोन लागतोय का बघा, मी नंबर तुम्हाला सगळ्यांना देते. आणि तो इतक्या वाईट पद्धतीने याच्यातली भाषा होती की ते शब्द जरी आपण ऐकले तरी आपण ते शब्द सहन करू शकणार नाही. आणि ते पटकन नाही, आत्ताचा फोन ओळखीचा आहे. हे सगळे नंबर, याच्यातले खूप सारे नंबर आहेत. मी याला बघा, काय नंबर आहे, 77 14 55 66 50 हा एक नंबर आहे. नंबर एक पुन्हा एकदा सांगू का? हॅलो, आता एखादा अजून तसाच कॉल असेल तर आता फोनलाच लावला असता. दुसरा नंबर आहे 77 14 55 66 46. हे आता इकडे येत असताना एका तासात एवढे आलेले फोन. कॉल करत आहात ह्या वेळेत उत्तर देत नाही, कृपया थोड्या वेळात. हे सगळे नंबर मी आपल्याला शेअर करते. ज्या नंबरवरून 77, हो, हे सगळे नंबर, मला इकडे यायचं होतं वेळेत म्हणून मी इकडे आलो. हे सगळे नंबर पोलिसांना देणार आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये स्थानिक पोलिसांनी एक भूमिका घेतली किंवा एक वर्षापूर्वी बातमी केली. बातमीवरून प्रसिद्ध होते, त्याला राज्य महिला आयोगाकडून स्पष्टीकरण मागितलं होतं किंवा राज्यामध्ये इतर काही घटना घडल्या की राज्य महिला आयोगाचं तासाभरामध्ये पीठ असते या घटनेचा अहवाल मागवलेला आहे. 2 दिवसांपासून मात्र राज्य महिला आयोगाचं पीठ काढलं देत नाही. तर या सगळ्या प्रश्नामध्ये त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट, हे का गरजेचं आहे, महिला आयोगाचं काम हे समावेशन, समुपदेशन, सबलीकरणाचं काम असतं. की एखादी पीडित महिला जेव्हा प्रवाहाच्या बाहेर जाईल अशी भीती वाटते तेव्हा तिला इन्क्लुजनच्या प्रक्रियेमध्ये आणलं, समावेशन करणं. एखादी महिला जर तिला बोलायचं धाडस नसेल तर अन्यायाविरुद्ध लढण्याची तिच्यात ताकद देणं, तिचं सबलीकरण करणं आणि तिचं समुपदेशन, तिचं काउन्सिलिंग करणं महत्वाचं असतं. चाकणकरने कायम याच्या विरोधात भूमिका घेतलेल्या आहे. वैष्णवी आगवणे प्रकरणात तिच्या कुटुंबियांना बोलण्यापेक्षा, भेटण्यापेक्षा वैष्णवी आगवणेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न चाकणकरांनी केला. दुसरं, तनिषा भिसे प्रकरणात हॉस्पिटलला बोल लावण्यापेक्षा, त्याचा तो रिपोर्ट ते अजूनही देत आहे, तनिषा भिसेची कशी चूक होती हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आपण जे विचारत आहात की 2 दिवसापासून त्या काहीच बोलत नाहीये, एरवी त्या खूप बोलतात, तर त्या किती बोलतात? तर गरज नसताना डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात लुडबुड करत त्यांनी